भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली दादा कोंडके यांनी सोंगाड्या ह्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. परंतु मुंबईमध्ये ऐनवेळी थिएटर मालकाने सोंगाड्या प्रदर्शित करण्यास नकार दिला व बुक केलेले सिनेमागृह अभिनेता देवानंदच्या चित्रपटात देऊ केले. आपल्या सिनेमाला चित्रपट मिळावे म्हणून दादाने अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याने दादा कोंडके नाराज झाले. कोणत्या राजकीय नेत्यावरून मदत मिळाली नाही. शेवटी दादाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढे आपली व्यथा मांडली. साहेबांनी आपल्या शिवसैनिकांना आदेश दिला. शिवसैनिकांनी दादाच्या कोहिनूर चित्रपटगृहाबाहेर धुमाकूळ घातला. मालकाने नाईलाजाने सोंगाड्याचा खेळ लावला आणि पुढे या सोंगाड्याने मराठी चित्रपटसृष्टी इतिहास रचला. इथूनच दादा कोंडके बाळासाहेबांचे चाहते झाले. शिवसेना प्रमुख आपल्या अनेक गोष्टी दादासोबत शेअर करत असत. दादाही त्यांना आपल्या अत्यंत जवळचे समजत होते. दादा कोंडकेंनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून अनेक भाषणे ठोकली. त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. 1995च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात दादांनी अनेक सभा गाजवल्या. 1995 साली राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली. मनमोहन जोशी मुख्यमंत्री झाले. मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी अनेक जण लॉबिंग करत असत. मात्र त्यावेळी अचानक दादांचा फोन खणखणला. समोरून बाळासाहेब बोलत होते. दादा, आपली सत्ता आली आहे. आपला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे. मंत्रिमंडळ तयार करण्याचं काम सुरू आहे. बोल दादा, तुला कोणते मंत्रिपद पाहिजे? आपल्या या लाडक्या शिवसैनिकाने एखादे मंत्रिपद घ्यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती. मात्र दादांनी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला. साहेब, तुम्ही कोणते मंत्रिपद घेणार आहेत? तेव्हा बाळासाहेब उतारले, मी शेवटपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणून राहणार. त्यावर दादांनीही बाळासाहेबांना उत्तर दिले, जर तुम्ही शेवटपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणून राहत असणार तर दादा कोंडकेही आयुष्यभर शिवसैनिक म्हणून राहणार. दादांनी विनम्रपणे या मंत्रिपदाला नकार दिला. म्हणूनच बाळासाहेब पुढे कायम एक निस्वार्थी शिवसैनिक म्हणून दादा कोंडके यांचे नाव आदराने घेत.